हाय फ्रेंड्स, खूप दिवसानंतर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पण स्वागत आहे आणि माझा पण. आज मी बनवणार आहे चिकनचं खिमा. मन झालं म्हणून माझ्या मिस्टरांचं, मग मी आज तेच बनवणार आहे. खिमा बनवण्यासाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला दाखवते. जस्ट वेट. चिकन खिमाची सामग्री: लसूण, अद्रक, खोबरं, कांदे, टमाटे. खोबरं जास्त टाकायची गरज नाही कारण की आपण ग्रेव्ही टाईप खिमा असतो आपला. आणि कोथिंबीर. मिरची घालायची नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट पण दाखवते, थांबा. तर हे सर्व मी व्यवस्थित काढून वाटून घेते, मग आपण भेटू. ओके, बाय. थोड्या वेळेसाठी ब्रेक. आले मी. मसाला पिसून झालेला आहे माझा. गॅस वगैरे चालू केलेला आहे आणि आता आपण करूया चिकन खिमा तयार. ओके, सगळ्यांना ही रेसिपी माहीत पडायला पाहिजे. आणि मी मिरच्या वाटल्या नाही आहेत का, मी ते सांगते का, तर माझा जो घरचा मसाला आहे, माझ्या आईच्या इकडचा, तो खूप छान आहे. म्हणजे साधी डाळ पण करायची असली नाही आणि तो मसाला वापरला ना, बस डाळीला पण मटणाची चव येईल. कधीतरी मी मसाल्याची पण रेसिपी टाकेल की आम्ही कसा मसाला करतो. मला येतो तेवढं, शिकले माझ्या आईकडनं मी. तर उन्हाळ्याच्या सुट्टीत बनवूया मसाला, वाट बघा सर्वांनी. आता मी फोडणी देते, तुम्हाला दाखवते. तेल तापलं आहे खूपच भयंकर. तर आपण फोडणी देऊया. चिकन स्वच्छ धुतलं आहे खूप साऱ्या पाण्याने, म्हणून तो एवढं छान दिसतोय. हा मसाला आहे आणि नंतर टाकते फोडणी. कढीपत्ता नव्हता म्हणून तमालपत्राने फोडणी देते मी. फोडणी द्यायची होती, मसाला एका हाताने जमत नाही टाकायला, त्याच्यामुळे मी दोन्ही हाताचा. आणि हिचं मध्ये मध्ये चालू आहे की मला बघायचंय तू कशी फोडणी देतेस, कशी फोडणी देतेस. एक तरी लुडबुड असतं ना, ते असायलाच पाहिजे. तुला मम्मीचं जेवण आवडतं? खरं का? खोटारडी, खरं बोल. खरं की खोटा? तिची धडपड चालू आहे की मला पण तुझ्यासारखं जेवण बनवायचंय, मला पण तुझ्यासारखं जेवण बनवायचंय. मला असं वाटतं मोठी होईल तर शेफ बनतेस की काय. मला छानपैकी डाळ होतोय. मी थोडं माझ्या गॅसचं आहे ना काम करून घेतलंय. त्याचं आहे ना गॅसचा जो हे असतो आग, ती थोडी जास्त असावी, म्हणजे स्वयंपाक कसा फटफट होतो, जास्त टाईम नाही लागत त्याच्यासाठी. तर म्हणून माझं स्वयंपाक पटकन होतो. गॅसचं टेम्परेचर मी वाढवलं आहे, मीडियमपासून एकदम फास्टवाला ठेवलं आहे. तर मला चपात्याही करायचं आहे, भात पण करायचं आहे. इथे मी मसाला फ्राय करते आणि इथे बघा कसं डोकून एक माझा लाडका पोरगा नाही आहे, पोरगी आहे, तर तशी लपून छपून बघते. तिला खूप अतिशय माझ्या हाताचा स्वयंपाक आवडतो. तिचं लक्ष पूर्ण माझ्या कढाईवर आहे असते, मी सांगते. तर जरा छानपैकी तर परतला गेला आहे, छान सुगंध सुटला आहे. आता आपण ह्याच्यात घालूया. माझा अंधेरा पडतो, माझा उजेड नाही पडत मी गिरायला. तर थोडीशी हळद घालू आपण, मसाला पण घालू सोबतच. हा घरचा मसाला आहे, खूप छान. हा टाकला ना तो सुगंध छान येतो आणि टेस्ट पण छान लागते. ती परत आली लुडबुड करणारी पोरगी, उभा राहायला येते बघायला. एका हाताने मसाला फ्राय करायचा आणि एका हाताने मोबाईल पकडायचा, तर टॅलेंटच वेगळं आहे. मी चिकन लवकर नाही टाकणार आहे. जो मिक्सर आपण धुतो, त्याचं भांडं जे धुतो मसाल्याचा, मी तो पाणी वापरणार आहे हळूहळू करून, पूर्णपैकी नाही. का तर त्याच्याने ना स्वयंपाकाला थोडी वेगळीच चव येते, हे पाणी जाळायचं बोललं तर. मग मी चिकन घालणार, मग मीठ घालणार, मग त्या दोघांना मी छानपैकी म्हणतात ना पकने देगी, पकने.
बघितला तो मिक्सर धुतलेल्या भांड्याचं पाणी अगर टाकून असं आटवलं तर किती छान दिसतं ग्रेव्ही. आपण ह्याच्यात घालूया चिकन घातल्या लगेच मी मीठ घालणार आहे. आणि झाकण लावणार आहे. ह्याचं जे पाणी सुटेल ना ते आटून द्यायचं म्हणजे छान वाटतं. मी मिक्स करून परत दाखवते. मीठ टाकून वाफायला ठेवलं आहे मी ते. वाट बघू 5 मिनिटं. मग पाणी घालून छानपैकी उकळी घ्यायची. मग आपलं चिकन खिमा रेडी आहे. कोणाकोणाच्या इथं पाणी येणार नाही आहे 30 तास. आमच्या इथं तर नाही येणार आहे. अफवाचं चालू आहे, न्यूज तर चालू आहे. तर बघू काय होतंय. चलो ओके भेटूया परत. पाणी जे सुटलेलं ते सुकून गेलं. तर आपण पाणी घालूया. थोडं जास्त पाणी घालणार आहे कारण की पाणी आटवायचं आहे आपल्याला, मगच ते ग्रेव्ही टाईप होईल. थोडं अजून पाणी घालूया. छानपैकी शिजून देऊया. बघू शकता छानशी तरी आली म्हणजे खिम्यावरती चिकनच्या. छानपैकी झालेला आहे. ज्यांना पण ही रेसिपी आवडली असेल प्लीज घरी नक्की ट्राय करा. चलो बाय. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा आणि शेअर पण करा. ओके चला बाय. मी खाणार चिकन खिमा. तुम्ही तिथं विचार करा की ते टेस्टी बनला असेल. ओके बाय. चलो बाय बाय टाटा.